तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या 11 मार्चच्या भागामध्ये डॉक्टर आता अंजलीच्या तब्येतीवरून सगळ्यांना ओरडत असतात. हिमोग्लोबिन कमी झाले, त्यांचे आता खूप साऱ्या डिफिशियन्सी आहेत, तुमचं लक्ष कुठे आहे? असं जर का झालं ना तर आता प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसुद्धा होऊ शकते. त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून आज ती वेळ आलेली नाही आहे. पण हो, अशी वेळ येऊ शकते. तुम्हाला समजत नाही आहे का? तुम्ही जे काही करताय ना हे एकदम चुकीचं आहे. आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जाताय, पण त्यांची काळजी घेणं हे तुमचं काम आहे. काहीही झालं तरीसुद्धा त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. यावरती आता इकडे अर्णव म्हणतो, काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने त्यांची सगळी काळजी घेऊ. असं म्हणत डॉक्टरांना तो आश्वासन देतो. डॉक्टर गेल्यावरती मग आता आजी सांगायला लागते, हे बघ अंजली, यावेळेला आम्ही तुझं काही ऐकणार नाही आहोत. तू आत्ताच्या आत्ता घरी चल आमच्यासोबत. त्यावेळी अंजली सांगते, नाही, ज्या घरामध्ये माझा अपमान झालाय त्या घरामध्ये मी येणार नाही. त्यावरती मग आता आजी सांगायला लागते, अगं तू बाकी सगळं सोड, पण तू आता एक आई बनणार आहेस. आई सगळ्यात पहिले आपल्या बाळाचा विचार करते. तो विचार कर की तू का असा अट्टाहास चालू ठेवलेला आहेस. यावरती मग आता लगेचच इकडे अर्णव सांगतोय, हो ताई, तू जसं म्हणशील ना तसं होईल, पण तू घरी चल बरं. हे बघ, बाळासाठी हे योग्य नाहीये. त्यावरती बराच वेळ विचार करत अंजली सांगायला लागते, ठीक आहे, मी ना ह्यांच्याशी बोलीन आणि मग हे काय बोलतायत त्यानंतर मी ठरवेन काय करायचं ते. आता हे वाक्य बोलल्यावरती अर्णवला खूपच राग येतो. त्या मूर्ख आता राजेशच्या मागे लागून ताई आता काहीच हे करत नाहीये. त्याला खूप राग आलाय आणि तो आता बाहेर निघून गेलाय. त्यानंतर मग आता अंजली सांगते, मी राजेशला फोन लावेन आणि फोन लावून त्याला विचारल्यावरतीच मगच मी काय तो निर्णय घेईन. असं म्हणत ती आता राजेशला फोन लावायला निघते. इकडे तोपर्यंत आजी सांगते, हे बघ, हे सगळं चुकीचं आहे. तू आधी स्वतःचा आणि बाळाचा विचार कर. इकडे तोपर्यंत राजेशला ती कॉल लावते. राजेशला कॉल लावल्यावरती मग आता ती सांगते, हॅलो, मी तुम्हाला किती कॉल लावले, तुम्ही कॉल सुद्धा उचलत नाहीयेत. त्यावरती तो सांगतो, तू काय घरामध्ये पाल असले तरी सुद्धा कॉल करतेस तू. मला वाटलं तसंच काहीतरी करायचं असेल. तुला माहिती आहे ना मी खूप महत्त्वाच्या कामासाठी इकडे आलेलो आहे. त्यावरती ती म्हणते, हो अहो, मला माहिती आहे तुम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी आलात, पण माझं सुद्धा काम तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावरती तो म्हणतो, काय झालं काय? यावरती आता अंजली सांगायला लागते, अहो काही नाही, माझी तब्येत बिघडली आणि मला इकडे ॲडमिट केलेलं. यावरती तो म्हणतो, काय? अगं अरे बापरे, पण मी तर एका कामानिमित्त खूपच लांब आलेलो आहे. आता मी येऊ पण शकत नाही आहे. काय करू तरी काय? यावरती ती सांगते, नाही काळजी करू नका, इकडे सगळेजण आलेले आहेत. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये आणले आणि घरातले सगळेच आहेत. पण मी तुम्हाला हे विचारायला कॉल केला की सगळेजण मला सांगतात की घरी चल, काय करू, नको ना जाऊ? यावरती आता इकडे राजेश म्हणतो, असं कसं नको जाऊस? अगं वेड्यासारखं करू नकोस, मला यायला जरा काही दिवस जातील. मी एका कामानिमित्त बाहेर आलेलो आहे आणि तू आत्ता जर का इकडे एकटी राहिलीस तर माझा इकडे काहीच जीव लागणार नाहीये. त्यामुळे तू एक काम कर, तू घरी जा, चालेल ना? यावरती ती सांगते, ठीक आहे, तुम्ही जर का सांगताय ना तर मी घरी जाते. असं म्हणत अंजली मूर्ख आता सगळं राजेशला विचारून करते आणि इकडे राजेश विचार करतोय, चला ही अंजली एकदाची बॅग तिच्या घरी गेली ना की जरा मोकळीक पण मिळेल आणि मला सुद्धा त्या घरात जाण्याचा रस्ता आता मोकळा होईल. हे रोजची पैशाची झिकझिक हे करणं हे मला करायला नको आहे. असं म्हटल्यावर ती मग आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये परत येतात आणि त्यावेळेला म्हणतात, काय झालं ताई, काय बोलले जिजू? यावरती ती सांगायला लागते, हो त्यांनी मला परवानगी तर दिली, पण माझी एक अट आहे. त्या घरामध्ये मी परत येईन माझ्या बाळणपणाच्या पर्यंत, पण तोपर्यंत राजेश सुद्धा माझ्यासोबतच राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब प्रमुखाचा जो काही मान असतो तो त्यांना मिळाला पाहिजे. ते येतील, ते पण कुटुंब प्रमुख म्हणून घरामध्ये. यावरती अर्णव म्हणतो, तू काळजी करू नको, जसं तू म्हणशील तसंच होईल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कुठे अंजली घरी जायला तयार होते. सगळेजण अंजलीला घेऊन घरी जातात. एकच समाधान असतं की अंजली आता इकडे सगळ्यांच्या नजरेसमोर राहील आणि आता त्याच वेळेला या राजेश पासून सुद्धा वाचेल. अंजली घरी येते त्यावेळेला ईश्वरी तिची आरती करण्यासाठी, औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट आणते. त्याच वेळेला आता इकडे अंजली सांगते, आजी तू ओवाळशील का मला? असं म्हणत ती ईश्वरीने ओवाळू नये या कारणासाठी आजीला ओवाळायला सांगते. ईश्वरीला थोडं वाईट वाटतं. आजी हातामध्ये ती ताट घेते आणि तिला ओवाळते आणि त्यानंतर मग आता ती आतमध्ये येत असताना तिला आधार देण्यासाठी ईश्वरी हात पुढे करते. त्यावरती लगेचच अंजली सांगायला लागते, आजी इथे ना उगाचच मला खोटी सिंपती दाखवायची काही गरज नाहीये. मी आता माझी राहीन. आजी म्हणते, हा विषय वाढवायची गरज आहे का तुला? अगं असू दे ना, काय इतका विषय वाढवतेस? पण अंजली काही ऐकत
ऐकायला तयार नाहीये. अंजली आपल्या रूममध्ये जाते. ईश्वरीला खूपच वाईट वाटतं आणि त्यानंतर ती रूममध्ये येते. तिच्या मागे अर्णव येतो आणि काय झालं मिस इंदोर, तुला वाईट वाटलं का ताईच्या वागण्याचं? यावरती ती म्हणते नाही तसं काही नाही आहे, पण खरं सांगू का तर आता त्यांचं वागणं सुद्धा साहजिकच आहे. त्यांना माहित नाहीये ना की त्यांचा नवरा खोटारडा आहे ते, पण आपल्याला माहितीये त्यांना असं वाटते की आपण त्यांच्या नवऱ्याबद्दल काहीतरी खोटं नाटं पसरवतोय आणि याच कारणामुळे त्या आता माझ्यावरती चिडलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांचं वागणं साहजिकच आहे, आपण त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाहीये. जाऊ दे, तुम्ही नका चिंता करू, एवढं काही नाही मला वाटलेलं आहे. असं म्हटल्यावर तो म्हणतो असं कसं? असं नाही आहे, म्हणजे खरं तर ताईने हा विचार करायला पाहिजे होता की नाही, पण ताई अशी का वागते ना मला काही कळायलाच मार्ग नाहीये. असं म्हणत आता इकडे तो सांगतो तू गोळ्या घेतल्यास का? त्यावरती ती सांगते गोळ्या हो मी घेतल्या. तर अर्णव आता मेडिसिनचा डब्बा चेक करतो, तर डब्यामधल्या गोळ्या तशाच असतात आणि त्यानंतर तो चिडतो, हे काय, कुठे गोळ्या घेतल्यास? सगळ्या गोळ्या जशा तशा आहेत, आत्ताच्या आत्ता गोळ्या घे. मग ईश्वरी सांगायला लागते नाही, या गोळ्या घेतल्या ना की मला झोप येते आणि आता झोप आली की जागच येत नाही. अर्णव म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तुला ह्या गोळ्या घ्यायला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. असं म्हणत अर्णव तिच्यावरती चिडतो आणि तिला त्या जबरदस्ती गोळ्या घ्यायला देतो. ईश्वरी त्या गोळ्या घेते आणि त्या गोळ्यांनी तिला झोप येते आणि त्यानंतर ती कधी आणि कशी झोपी जाते तिला कळतच नाही. इकडे तोपर्यंत आता राजेश गोव्याला आलेला आहे. राजेश आणि रिया दोघं गोव्यामध्ये आहेत आणि आता रूम सर्व्हिसचा माणूस चहा घेऊन आलाय. चहा घेऊन आल्यावरती लगेचच राजेश म्हणाला लागतो, हे काय चहा आणलास? मला तर वाटलं की गोव्यामध्ये मी आलेलो आहे तर मला काहीतरी फेडी बिडी असं वेलकम करशील. असं म्हटल्यावरती आता इकडे तो रूम सर्व्हिस निघून गेल्यावरती रिया येते आणि रिया म्हणते खरंच राजेश इतकं छान वाटतंय ना, एकदम रिलॅक्स वाटत आहे, असं ती म्हणायला लागते. बरं तोपर्यंत मग आता राजेश म्हणायला लागतो हो मग काय. त्यावरती रिया सांगते मला तर असं वाटते ना तुझ्यासोबत कधी एकदा नवीन आयुष्याची मी आता सुरुवात करते. खरंच आपण या सगळ्यामध्ये नवीन आयुष्य कधी सुरू करतोय असं मला झालंय. इकडे आता राजेश तिला फसवतोय, सगळ्यांनाच फसवतोय आणि आता ह्या राजेशचे दिवस मात्र भरत आलेले आहेत. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अंजली घरामध्ये आलेली आहे आणि तिला भूक लागले. घरामध्ये पाहते तर काय खाण्यासाठी काहीच नाहीये आणि त्याच वेळेला ती आता विचार करते हे काय, मला तर भूक लागली पण घरामध्ये खाण्यासाठी काही नाहीये. म्हणून ती इकडे तिकडे पाहते. ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला आता इकडे ती स्टूलवरती चढून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करते. बरं हे सगळं चालू असताना तिकडे अर्णव येतो आणि ताई काय चाललंय, वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, काय करतेस तू? असं म्हटल्यावरती ती आता बसते एका ठिकाणी आणि तो म्हणतो काय झालं? ती सांगते काही नाही, मला भूक लागले म्हणून मी खाण्यासाठी काहीतरी शोधत होते. पण ज्या वेळेला हे सगळं ती शोधत असते त्यावेळेला अर्णव म्हणतो थांब मी ईश्वरीला बोलवून आणतो, ती तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवून देत. असं म्हणत तो आता ईश्वरीला बोलवण्यासाठी आलेला आहे. ज्या वेळेला तो ईश्वरीला बोलवण्यासाठी आलाय पण त्यावेळेला पाहिलं तर आता ईश्वरी व्यवस्थितरित्या झोपी गेलेली असते आणि त्यामुळे तो तिला उठवतोय पण आता तिला काही उठवता येत नाहीये किंवा तिला आता जागच येत नाहीये. मग त्यानंतर आता मात्र तो तिला ईश्वरी मी सिंदोर असं बऱ्याचदा हाक मारतोय पण आता ईश्वरीला जाग न आल्या कारणाने खूपच मोठा गोंधळ झालाय आणि आता त्यांनी जबरदस्ती तिला जी औषधं घ्यायला लागलेली आहेत त्या औषधांचा परिणाम आहे आणि त्याचमुळे माता इकडे ईश्वरी एकदम गाढ झोपले. आता काय करायचं, ताईला तर भूक लागले, ईश्वरी तर झोपले, ठीक आहे मीच काहीतरी बनवतो असा विचार करत आता अर्णव खाली आल्यावरती तो म्हणतोय बघ ताई मी मस्तपैकी तुझ्यासाठी मिसळ बनवतो. यावरती ती म्हणते काय मिसळ, आणि तू कधी हे शिकलास? यावरती तो सांगतो नाही मी शिकलो वगैरे नाहीये, पण हल्ली काय माहितीये का सगळे आता गोष्टी इंटरनेटवरती कळत असतात ना आणि त्यामुळे इंटरनेटवरती काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे या गोष्टी समजतीलच. मी पटकन काहीतरी तुला आता बनवून देतो, चिंता करू नकोस. यावरती आता इकडे लगेचच अर्णव कांदा टोमॅटो कापायला लागतो आणि त्यावरती अंजली म्हणते काय रे, म्हणजे ईश्वरीने खाली येण्यासाठी नकार दिलाय का? त्यावरती तो सांगतो अगं नाही, तिने औषधं घेतलेत ना त्यामुळे तिला आता झोप आलेली आहे आणि त्यामुळे ती झोपलेली आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघ तुला काही खोटं बोलायची गरज नाहीये, माझ्याशी मी खाली असताना तिला खाली यायचं नाहीये म्हणून हे सगळं चाललंय ना, ठीक आहे काहीच हरकत नाहीये,
तू कशाला हे सगळं करतोयस? यावरती आता इकडे अर्णव विचार करतो, अरे बापरे, ताई तर खूपच अपसेट आहे, तिच्या मनामध्ये खूपच निगेटिव्हिटी साचलेली आहे. ते काही नाहीये, मला या सगळ्यामधून तिला बाहेर काढायलाच पाहिजे. आणि तो आता इंटरनेटवरती मिसळची रेसिपी सर्च करतो. मिसळची रेसिपी सर्च करून ताबडतोब तो आता मिसळ बनवायला लागतो. मिसळ चहा छानपैकी तो आता अंजलीसाठी बनवतोय आणि तो विचार करतोय, अरे देवा, ताईच्या मनामध्ये जे काही आहे ना, ते सगळी निगेटिव्हिटी कशी काढायची काही कळायला मार्ग नाहीये. बरं, हे सगळं होत असताना मग आता त्यावेळी ईश्वरीसाठी सुद्धा चहा बनवलेला आहे. अंजलीला चहा मिसळ देऊन तो ईश्वरीसाठी चहा घेऊन आलाय. त्यानंतर मग आता ईश्वरीला तो उठवतोय आणि ईश्वरी म्हणते, अरे बापरे, किती वाजले? यावरती तो म्हणतो, काही नाही, हे घे, आलं टाकून तुझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे. त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ईश्वरी काय, मी अजून सुद्धा झोपूनच होते. त्यावरती तो म्हणतो, हो अगं, गोळ्यांची ग्लानी होती आणि त्यामुळे तू झोपून होतीस, बस इतकंच. यावरती ती म्हणते, नाही नाही, असं कसं, आणि तुम्ही अंजली ताईंना चहा बनवून दिलात? यावरती तो म्हणतो, हो, अंजलीला भूक लागली, ताईला भूक लागलेली आणि त्यामुळे मी मिसळ आणि चहा बनवला. यावरती ईश्वरीला खूपच गिल्टी फील होतं, अरे देवा, हे काय झालं? म्हणजे खरं तर मला आता काहीतरी करायला पाहिजे होतं, पण मी झोपून राहिले. अरे देवा, नाही नाही, मला आता उठायला पाहिजे, असं म्हणत ती गडबडीत ज्या वेळेला उठते तिला पुन्हा चक्कर येते. चक्कर येऊन ती आता खाली बसते पटकन. यावरती अर्णव म्हणतो, मी तुला सांगितलं ना की उगाच धावपळ करू नको, काही कारण नाहीये उगाच धावपळ करण्याचं. हे बघ, काही झालं तरी सुद्धा मी दिले ना आता मिसळ बनवून, तू आराम कर आराम, असं म्हणत तो तिला ओरडतो, आराम करायला लावतो आणि त्यानंतर आल्याचा चहा देतो. आल्याचा चहा देऊन आता त्यानंतर तो तिला खाली बसवतो. तोपर्यंत मग आता इकडे ईश्वरी चहा घेते आणि अर्णव तिकडून निघून जातो. तोपर्यंत वल्लरी आता इकडे आग लावण्यासाठी आलेली आहे अंजलीच्या रूममध्ये आणि ती बघते की अंजली मिसळ आणि चहा पितीये. त्यावर ती म्हणते, अरे वा, छानपैकी मिसळ पिण्याचं काम चालू आहे, तर मिसळ खाण्याचं काम चालू आहे आणि चहा पिण्याचं काम चालू आहे, तर अरे वा, असं म्हटल्यावरती मग आता हे ईश्वरीने बनवलं असेल तुझ्यासाठी, असा टोमणा ती मारते. ज्या वेळेला हा टोमणा ती मारत असते, पण त्याच वेळेला इकडे आता अंजली तिला सांगायला लागते की नाही, ईश्वरी तर झोपली होती, त्यामुळे चिंटूने हे सगळं बनवलेलं आहे. त्यावरती ती म्हणते, काय, ईश्वरी झोपली होती आणि चिंटूने बनवलं? अगं, पण असं कसं शक्य आहे? नाही नाही, असं काही शक्य नाही आहे. काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी कशी काय झोपलेली असू शकते? अगं, मी मगाशी मार्केटमध्ये गेले होते ना, तर त्याच दरम्यान तिचा मला फोन आला होता. महाराणी मला ऑर्डर सोडत होत्या, तिला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी ती आता मला सांगत होती. मग असं कसं होईल की आता ती या सगळ्यामध्ये हे असेल म्हणून झोपली असेल? नाही नाही, सॉरी, पण हे तुला सांगायचं नसेल बहुतेक, माझ्या तोंडून चुकून निघून गेलं, माफ करा मला, असं म्हणत आता इकडे मुद्दामच वल्लरी तिच्या डोक्यामध्ये काहीतरी आता हे फेकत असते, जेणेकरून ईश्वरीच्या बद्दल इकडे तिच्या मनामध्ये काहीतरी आता वाईट साईट येईल. हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे अर्णव सांगत आहे शिर्केंना की शिर्के, काय झालं, त्या धुमाळांचा काही पत्ता लागला का? यावरती शिर्के म्हणतात, अहो नाही सर, तर कधी येतो कधी जातो काही कळायला मार्ग नाहीये. त्यावरती लगेचच आता इकडे अर्णव सांगायला, तू एक काम कर, तो जिथे राहतो ना त्या एरियामध्ये एखादा फ्लॅट बुक कर. त्या एरियामध्ये फ्लॅट बुक केलास ना की आता मग आपल्याला त्याच्यावरती बरोबर रीतीने लक्ष ठेवता येईल. असं म्हटल्यावरती मग आता शिर्के सांगायला लागतात, ठीक आहे, मी एखादा फ्लॅट बुक करतो आणि फ्लॅट बुक करून आता तुम्हाला सांगतो. असं म्हटल्यावरती आता इकडे हे सगळं वल्लरी ऐकते आणि अरे देवा, याने अजून धुमाळांचा विषय काही सोडलेला नाहीये, ह्याचं करायचं तरी काय? नाही, काहीतरी गडबड आहे. ह्यांना ना आता मी अजिबात त्याला घरातनं बाहेरच पडू देणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा हा माणूस घरातनं बाहेर पडता कामा नये. काय करू त्यासाठी आता इकडे ती विचार करत बसलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण जेवायला बसलेत. काहीतरी वल्लरीने यात सुद्धा नाटक केलेलं आहे आणि आता अंजली जेवली असं काहीतरी घरच्यांना सांगितलंय. घरचे सगळे जेवलेत खाली बसून आणि त्यानंतर ईश्वरी सगळे आता पानं उचलत आहे. पण तोपर्यंत आलेली आहे अंजली आणि अंजली विचार करते आहे, बहुतेक चिंटूने माझ्यासाठी मिसळ केली हे हिला समजलेलं असणार आहे, म्हणून हिने हा प्रकार केला. मग ती पास्ता बनवून खात असताना तिकडे आता अर्णव आले आणि हे काय ताई, तू पास्ता का खातीयेस अनहेल्दी? यावरती ती म्हणते, घरात त्यांना न विचारल्याशिवाय ताटं उचलण्याची
प्रथा आता घरात सुरू झाली ना. मी जेवली नसताना सगळी ताटं उचलली गेली. ईश्वरीला खूपच वाईट वाटायला लागलं.